धोंड्याचा महिना संपला, जावई जेवून गेले आणि आता अचानक सोन्या चांदीच्या भावानं नवनवे नीचांक गाठायला सुरुवात केली आहे. पण ही घसरण अशी सुरू राहणार असेल तर मग सोन्या चांदीची सध्या खरेदी करावी की नको, असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. ज्या चांदीनं काही महिन्यांपूर्वी सार्वकालिक उच्चांक गाठला होता ती काही दिवसातच आता निम्म्याहून अधिक खाली आली आहे, घसरली आहे. आणि सोन्यानंही निच्चांकी पातळी गाठली. पण ही सगळी घसरण म्हणजे एखादा मोठा ट्रॅप आहे की स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक सुवर्ण संधी आहे. कारण सोन्या चांदीच्या तेजी मंदीचं जे गणित आहे ते केवळ देशातल्या घटना घडामोडींवर अवलंबून नसतं. आंतरराष्ट्रीय बाजाराचा फॅक्टर त्यात खूप मॅटर करत असतो. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण या घसरणीच्या मुळाशी जाणार आहोत. जागतिक बाजारात बडद्या मागे नेमक्या काय घडामोडी घडतायत, सोन्यापेक्षाही तेजीत असलेल्या चांदीची चकाकी अधिक का झाकळली गेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घसरण कधीपर्यंत सुरू राहणार आहे आणि पुन्हा तेजीचे दिवस कधी परतणार आहेत, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण ही घसरण का होते त्यामागची नेमकी वस्तुस्थिती समजून घेऊ. 2024 आणि 25 मध्ये सोन्यानं महागाई आणि जगभरातल्या भूराजकीय तणावाच्या भीतीनं ऐतिहासिक उच्चांक गाठले होते. पण 2026च्या मध्यापर्यंत येईपर्यंत चित्र पूर्णपणे पालटलंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून महिन्यात सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा 15,000 रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या भावात ही प्रति किलो 45,000 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. 1 जूनला सोन्याचा भाव प्रति तोळा 1,54,908 रुपये इतका होता. तो आज 27 जूनला 1,39,843 रुपयांवर आलाय. तसंच चांदीचा भाव ही प्रति किलो 2,63,458 रुपयांवरून 2,18,680 रुपयावर पोहोचलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात 29% घसरण झाली आहे तर चांदीच्या भावात तब्बल 55% ही घट नोंदली गेली आहे. ही इतकी पडझड का झाली, याला क्रॅश म्हणावं की मार्केट करेक्शन, या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला 2 कारणं समजून घ्यावी लागणार आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर. अमेरिकेत महागाई वाढते तेव्हा अमेरिकेची रिझर्व्ह बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवते आपल्या देशातले. सध्या फेडरल रिझर्व्हनं आपली हॉकिश म्हणजेच महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठीची आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे आणि व्याजदर चढे ठेवलेत. त्यामुळं अमेरिकन डॉलरला मोठी ताकद मिळाली आहे. अमेरिकन ट्रेझरी यील्ड्स किंवा बॉन्ड यील्ड्स वाढलेत. तर या यील्ड्सचं सोन्याशी काय देणं घेणं आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अर्थशास्त्राचा साधा सोपा नियम सांगतो की सोन्यावर तुम्हाला कोणतंही व्याज मिळत नाही. त्यामुळं बँकांचे व्याजदर वाढतात आणि डॉलर मजबूत होतो. तेव्हाच गुंतवणूकदार हे सोन्यातील पैसा काढून तो डॉलर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवतात, कारण तिथं त्यांना घसघशीत आणि निश्चित असं व्याज मिळतं. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळख असलेले सोन्याचं आकर्षण सध्या कमी झालंय. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे कॅपिटल मायग्रेशन. गेल्या काही महिन्यात जागतिक शेअर बाजारामध्ये काहीशी मरगळ आल्याचं आपण बघत होतो. हीच मरगळ झटकून देत आता या बाजारात पुन्हा तेजी आली. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI लाटेमुळे टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे, तिथं मोठी वाढ होते. आणि त्यामुळेच मार्केटवर डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी गोल्ड ETF मध्ये गुंतवलेला आपला पैसा आणि नफा तिथून काढून घ्यायला सुरुवात केली आहे. सोनं हा त्यांच्यासाठी केवळ पैसा सुरक्षित ठेवण्याचा एक पार्किंग लॉट होता. आता तोच पैसा मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळवला जातोय. यासोबतच जागतिक पातळीवर जे युद्धाचे ढग दाटले होते तो भूराजकीय तणाव आता काहीसा निवळल्यामुळं सेफ हेवन म्हणून होणारी सोन्याची खरेदी किंवा सोन्यातली गुंतवणूक आता थंडावली आहे. आता आपण आर्थिक विश्लेषकांचं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल तेही समजून घेऊ. द बोनस या अर्थविषयक डिजिटल प्लॅटफॉर्मचे संपादक आणि ज्येष्ठ अर्थपत्रकार अंशुमन तिवारी यांनी सोन्या चांदीच्या घसरणीतला एक वेगळाच मुद्दा मांडलाय. त्यांच्या मते सोन्याच्या घसरणीला डॉलरची मजबूती तर कारणीभूत आहेच, पण सोन्यापेक्षा चांदी जास्त का आपटते हा खरा मुद्दा आहे. याचं उत्तर सोन्याच्या दुहेरी वापरामध्ये दडलेलं आहे. चांदीचा उपयोग केवळ मौल्यवान धातू म्हणून गुंतवणुकीसाठी होत नाही तर त्याचा औद्योगिक क्षेत्रातही खूप मोठा वापर होतो.
जागतिक पातळीवर सध्या मॅन्युफॅक्चरिंग PMI म्हणजेच उत्पादन क्षेत्राचा डेटा घसरत चाललाय. जगभरातली औद्योगिक मागणी कमी होईल, मंदीचं सावट येईल या भीतीनं गुंतवणूकदार चांदीचं मोठ्या प्रमाणात विक्री करतायत. चांदीचा बीटा हा सोन्यापेक्षा नेहमीच जास्त असतो, म्हणजेच जेव्हा बाजार पडतो तेव्हा चांदी सोन्यापेक्षा अधिक वेगानं खाली पडते. त्यामुळेच चांदीत तब्बल 55% अभूतपूर्व घसरण आपल्याला जागतिक बाजारपेठेत बघायला मिळते. ही सगळी परिस्थिती सामान्य माणसाच्या मनात भीती निर्माण करणारी आहे. मात्र जागतिक ख्यातीचे गुंतवणूकदार आणि रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सध्याची घसरण ही सुवर्ण संधी असल्याचं म्हटलंय. त्यांच्या मते ही घसरण म्हणजे कोणताही धोका किंवा ट्रॅप नाहीये, तर सामान्य लोकांसाठी ही एक खरेदीची मोठी सुवर्ण संधी आहे. शेअर बाजार किंवा कमोडिटी मार्केटचा नियमच सांगतो की जेव्हा रक्तपात सुरू असतो तेव्हा हुशार गुंतवणूकदार स्वस्तात चांगल्या वस्तू खरेदी करतात. हा घाबरून विकण्याचा काळ नाही, तर योग्य किमतीत सोनं चांदी आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामावून घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असा सल्ला देखील ते देतात. मग प्रश्न उरतो की ही घसरण कुठवर होईल आणि तेजी पुन्हा कधी येईल. सध्या सुरू असलेली घसरण ही बाजारातील तांत्रिक नफा वसुली आणि व्याज दराच्या भीतीनं होत असली तरी सोन्या चांदीचे मूळ जे फंडामेंटल्स आहेत ते अजूनही अतिशय भक्कम आहेत. अमेरिका दीर्घकाळ इतके चढे व्याजदर टिकवून ठेवू शकणार नाही असा बाजार विश्लेषकांचा कयास आहे. ज्या क्षणी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याचे संकेत देईल त्या क्षणी सराफा बाजार उसळी घेईल. आणि सध्याच्या घडीला सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे चीन सारख्या देशाच्या मध्यवर्ती बँका अजूनही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतायत. हा जागतिक सराफा बाजारासाठी मोठा आधार ठरलाय. चीननं अंग काढून घेतलं असतं तर मात्र ही घसरण अभूतपूर्व अशी असते. चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि AI डेटा सेंटर्स यांच्या वाढत्या प्रस्थामुळे चांदीची औद्योगिक मागणी भविष्यात कमी होणं शक्यच नाही. येत्या काळात परिस्थिती नॉर्मल झाल्यावर औद्योगिक चक्र पुन्हा एकदा वेगानं फिरू लागल्यावर चांदीच्या भावात पुन्हा एकदा आपण रॉकेट सारखी तेजी आल्यासारखं बघू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर सोन्या चांदीतली ही पडझड हा क्रॅश नाही तर हेल्दी करेक्शन आहे. अमेरिकेनं महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या व्याजदरात वाढ केल्याचा आणि पश्चिम आशियातील तणाव कमी होत असल्याचा परिणाम म्हणून सध्याची ही घसरण होतीये. यामध्ये आता पुढं फार काही घसरण होणार नाही असं जाणकाराचं मत आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या घसरणीनंतरही सोन्या चांदीचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत का? तुम्ही एवढ्यात किती रुपयांना सोनं खरेदी केलं? कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.